मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज या देवी भागवत पुराणाला सुरुवात करते। तर मित्रांनो, आपले अर्ध्याच्या वर देवी श्रीमद देवी भागवत पुराण श्रवण झालेलं आहे आणि खूप छान होतं। एक एक अक्षर आणि खूप काही निघालं देवी पुराणमध्ये, कारण आपल्याला रुद्राक्षाची माहिती जेवढी होती त्याच्यापेक्षा अधिक मिळाली। भस्माची माहिती मिळाली, त्रिपुंडी भस्माची माहिती मिळाली, शालिग्रामची, तुलसीचे महात्म्य आणि अजून खूप काही देवीच्या किती वर्षांच्या कन्याचे पूजन करावे, देवीचा विधी, नवरात्रीचा जप वगैरे खूप 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 काही गोष्टी आपल्याला ज्ञान मिळालं आणि आपल्याला खूप काही जन्माचं पुण्य असेल म्हणूनच आपल्याला हे एवढं श्रवण करायला मिळालं। तर मित्रांनो, असेच हे देवी पुराण श्रवण करत राहता। थोडंच राहिलेलं आहे, जास्त नाही आहे। मग पुढे मला श्री शिवलीला अमृत अध्यायाचे पारायणाचे कमेंट्स आलेले आहे। तर दिवाळीला अजून 15 दिवस आहे आपल्याला। तर ज्यांना शिवलीला अमृताचे पारायण करायचे असेल त्यांनी त्यांच्या गावाचं नाव नाही तर ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल नक्की करा। कोणाकोणाला पारायण लावायचं असेल, श्रवण करायचं असेल, श्रवण हे महाभक्ती पुण्यमय आहे। वाचणाऱ्यापेक्षा श्रवण करणारा सर्वात लवकर पापांपासून मुक्त होतो असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे। तर शिवलीला अमृताचा रामबाण इलाज पारायण एक पण आपण जर दिवाळीच्या अगोदर पारायण करून घेतलं, 7 दिवसाच्या 14 कथा आहेत, त्या 14 अध्याय जास्त नाही आहेत। हे तरी अध्याय किती अध्याय होते, याच्यात पुष्कळ अध्याय होते। हे 18,000 शब्द आपण श्रीमद देवी पुराणाचे ऐकत आहोत आणि एवढे 18,000 शब्द आपण श्रवण करत आहोत, म्हणजे खूप मोठी पुण्यमयी गोष्ट आहे ही। तर ज्यांना शिवलीला अमृताच्या अध्यायाचे पारायण करायचं असेल दिवाळीच्या अगोदर जर आपण हे पारायण केलं म्हणजे आपल्या घरी माता लक्ष्मी लवकर येईल विष्णू भगवानला घेऊन। तर आपली सर्व दरिद्रता, 7 जन्माची दरिद्रता कायम स्वरूपीची दूर होईल, घरातील कायमची कटकट दूर होईल। नजर दोष, ग्रह दोष, वास्तुदोष, काल सर्पदोष अशा खूप काही दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळेल। ज्या मुलांचे लग्न जमत नाही आहे, कोणाला नोकरी लागत नाही आहे, कोणाला मुलं होत नाही आहे, सर्वांवर रामबाण इलाज शिवलीला अमृताचे पारायण करा। शिवलीला अमृताचे पारायण या कथा अध्याय जो कोणी ऐकतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि 4 पुरुषार्थ लाभतात आणि विष्णू लोकाची, वैकुंठ लोकाची, शिवलोकाची, कैलासाला फेरी मारण्याचे पुण्य आपल्याला मिळते। एवढं महत्त्व या शिवलीला अमृताच्या कथांना आहे। तर खूप काही जणांच्या मला कमेंट्स आलेले आहेत की शिवलीला अमृताच्या पारायण करायचे आहेत, त्यांना फक्त 7 दिवस लागतील, आपल्याला काही जास्त दिवस लागणार नाही। दिवाळी अजून आपली 15 दिवस आहेत इथून, तरी पण आपण लवकरात लवकर ते पारायण करू आणि मग लक्ष्मी पूजनासाठी काही व्हिडिओ येतील, कोजागिरी पौर्णिमाचे काही व्हिडिओ येतील। तर जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात तेच मी टाकते। शालिनी भक्तिसागर कथा हे सुद्धा माझं चॅनल आहे, तर तिथे 12 वाजता टाईम आहे। ज्यांना ज्या कथा श्रीमद देवी भागवत पुराणाच्या सकाळून श्रवण करायला नाही मिळाल्या तर शालिनी भक्तिसागर कथावर जाऊन तुम्ही हे सर्व व्हिडिओ तुम्ही रिपीट ऐकू शकता, बघू शकता आणि श्रवण करू शकता आणि आपल्या पुण्याचा वाटा जास्त करू शकता। तर आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीमद देवी भागवत पुराण या व्हिडिओच्या माध्यमाने महालक्ष्मीची कशी उत्पत्ती झाली आहे आणि आख्यान काय आहे, आपण आज ते महालक्ष्मीचं आख्यान ऐकणार आहोत। जे हे आज महालक्ष्मीचं आख्यान ऐकेल त्याची दरिद्रता खरोखरच 7 जन्माची कायमची दूर होईल आणि 71 पिढ्यांपर्यंत त्याला धनलाभ होईल। एवढं महत्त्व या लक्ष्मीच्या आख्यानचे। लक्ष्मीचं नाव सुद्धा आपण श्रवण करतो तरी आपल्या चेहऱ्यावर किती हसमुख होतो, आनंद होतो। अशा या चंचल लक्ष्मीचे आज आख्यान आहे। ही लक्ष्मी खूप चंचल आहे, ती त्वरित आपल्याजवळ राहते, क्षणात, एकदम क्षणात, सेकंदात आपल्याजवळ येते, पण तिला इतक्या लवकर पाय फुटतात तर तिला जाण्याचा मार्ग निघतो। तर तिला आपल्याला अखंड लक्ष्मी चिरकाल प्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला हे अध्याय श्रवण करायचे आणि तिला खूप विनवणी करावी लागते येण्यासाठी, जाण्यासाठी नाही। तुम्ही खूप काही संताप करणार, कोणाचं मन दुखवणार, कोणाला उलटसुलट बोलणार, तुमच्याजवळ लक्ष्मी टिकणार नाही, हे तुम्ही लिहून घ्या 100%। तर जो संताप करतो, जो उलटसुलट बोलतो, कोणाची निंदा चाकरी करतो, कोणाचं सर्वात प्रथम म्हणजे कोणाचं मन दुखवलं, त्या व्यक्तीजवळ लक्ष्मी टिकत नाही, तिला सुद्धा आवडत नाही अशा व्यक्तींजवळ राहायला। जो सत्वगुण मी तुम्हाला त्रिगुणाचा खूप काही चांगल्या प्रकारे
अर्थ समजून दिलेला आहे. तर त्याच्यातून सत्वगुण, तमोगुण आणि तर तुम्हाला मी सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजावून दिलेला आहे मला असं वाटतं. तर आपल्याला सत्वगुण घ्यायचा आहे. जर आपल्याजवळ सत्वगुण आहे तर आपल्याजवळ लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील आणि ती जा मनाकन जाणार नाही. ती खूप लवकर चंचल असते, वाऱ्यासारखी वेगाने पळते, म्हणून तिला हातात आपल्याला आवरून धरायचं आहे. तर ते कशाने? आपल्याला संताप सर्वात अगोदर शरीरामधून बाहेर कोसोदूर म्हणून फेकायचं आहे आणि सत्वगुणाचं सर्व गोष्टी अपनवायच्या आहेत. सत्वगुण मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितले की सत्वगुणाचे लोक कसे राहतात. ते गोरे राहतात, चांगले राहतात, मनाचे निर्मळ राहतात, कोणाची मदत करतात, असं खूप काही. आणि रजोगुणाचं जे खूप हुकूम चालवतात, त्यांच्या तामसी वृत्ती राहते, निंदा करते, त्यांना देवधर्म चालत नाही, फक्त राजासारखा हुकूम करायला आवडतो. तर रजोगुण ब्रह्मदेवामध्ये, सत्वगुण विष्णुदेवामध्ये, तमोगुण शिवशंकरामध्ये अहमपणा. असं तुम्हाला जे तमोगुण, जे काळे लोक राहतात ते तमोगुणाचे आणि त्यांना निंदा, नासलती, काही चोरी चपाटी, फक्त कामापुरता मामा, हे तमोगुणाचे लक्षण मी तुम्हाला सांगितलेले आहे. पण असं जरुरी नाही की जो काळा व्यक्ती आहे तो तमोगुणाचे सर्व गुण त्याच्यात असतील. तर काळा कलर पण राहिला, सावळा कलर पण राहिला, पण त्याच्यात अंतरात्म्यामध्ये सत्वगुण राहतात असं जरुरी नाही राहत. तर आपल्याला लक्ष्मी टिकून घ्यायची म्हणून हे आख्यान आपल्याला जास्तीत जास्त जणांनी ऐकायचं आहे. कमेंट्स करा. कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शालिनी भक्तिसागर कथाचा टाईम 12 वाजेचा आहे. शालिनी भक्तिसागरचा सकाळी 7चा आहे. महाकाल के उपाय 1 मिलियन त्याचा बी 7-7:30पर्यंत व्हिडिओ येऊनच जातो. तिघी चॅनलांना सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमो नमः. नवदुर्गा माता की जय. ओम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशाय नमो नमः. महालक्ष्मीचे आख्यान. नारद म्हणाले, प्रभू, यम आणि सावित्री यांच्या संभाषणातून मी मूल प्रकृती गायत्री व सावित्री यांचे निर्मळ यश, त्यांचे सकीर्तन ऐकले. आता मला लक्ष्मीचे आख्यान ऐकायचे आणि लक्ष्मी कशी टिकून राहील याचं ऐकायचं आहे. ती कशी उत्पन्न झाली, केव्हा झाली, कशामुळे झाली आहे ते संपूर्ण मला ऐकायचे. आणि तिचे पूजन सर्वप्रथम कुणी व कसे केले होते ते पण मला सांगा. तेव्हा ते म्हणाले सविस्तरपणे. नारायण सांगू लागले, नारदा, आता तू गोष्ट ऐक. नारायण कोणाला सांगत आहे? संपूर्ण आख्यान पुराण कोणाला सांगितलं? स्वतः नारायणाने देवीने नारदाला. या संपूर्ण पुराणामध्ये कुठला संवाद आलेला आहे? ब्रह्मा, विष्णू, महेश आणि विष्णू भगवानांचा, नारदाचा, लक्ष्मीचा, राधेचा, कृष्णाचा, शालिग्रामाचा, खूप काही असे संवाद. पण हे नारद मुनी आहेत ते स्वतः विष्णू भगवानाला संपूर्ण आख्यान विचारतात आणि जी खरी गोष्ट जी याच्यात लिहिलेली आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे. तर आता नारायण सांगू लागले, नारदा, मग लक्ष्मीचा जन्म कसा झाला ती गोष्ट आता तू ऐक. ती गोष्ट अशी आहे की कृष्णाची देवी राधा हिच्या 10व्या अंगातून रासमंडलातून सृष्टीच्या आरंभालाच महालक्ष्मी उत्पन्न झाली आहे. तर ती देवी राधाच्या 10व्या अंगातून महालक्ष्मी उत्पन्न झाली आहे. ती सर्वाधिक सुंदर असून वटवृक्षवासिनी आहे. 12 वर्ष वयाची, नित्य तारुण्य अवस्थेत असणारी आहे. तिची अंगकांती सफेद चाफ्याप्रमाणे आहे. दृष्टी खिळवळून ठेवणारे तिचे रूप आहे. पौर्णिमेतील चंद्रासारखा गोल चेहरा आहे. शरदातल्या कमळासारखे डोळे आहेत. त्याच वेळी ती 2 रूपात विभागली गेली आहे. रूप, रंग, तेज, वय, यश, वस्त्रे, कृती, अलंकार व गुण यांच्यात फरकच नव्हता. स्मृती, कटाक्ष, प्रेम, अनुनय सारखेच होते. उजव्या अंगातून प्रकट झाली ती राधा व 10व्या अंगातून प्रकटली ती महालक्ष्मी होय. उजव्या अंगातून प्रकट झाली राधिका आणि 10व्या अंगातून प्रकट झाली आहे महालक्ष्मी. आधी राधेने कृष्णाला वरिले आणि मग नंतर महालक्ष्मीला तशीच इच्छा झाली की विष्णू पण मला पाहिजे. तेव्हा कृष्ण व 2 रूपात प्रकटला, एक विष्णू रूपात आणि एक कृष्ण रूपात. उजवीकडे 2 हातांचा व डावीकडे 4 हातांचा द्विभुज कृष्णाने महालक्ष्मीचा हात चतुर्भुजाच्या रूपात घेतलेला आहे. द्विभुज रूपामध्ये कृष्णाने राधाचा हात घेतला आहे आणि चतुर्भुज रूपामध्ये विष्णूने महालक्ष्मीचा हात धरला आहे, जिच्यामुळे हे सर्व जग परस्परांना प्रेमदृष्टीने पाहत असतात. ती देवी महान असल्यामुळे तिला महालक्ष्मी असे म्हणतात. जो कोणी या महालक्ष्मीचं आख्यान ऐकतं तिला दरिद्रता तिच्या घरी कधीच राहणार नाही.
तिच्या घरी कलह भांडणं कधीच राहणार नाही, अदरिद्रता तिच्या घरातून कायमस्वरूपी निघून जाईल, असे हे महालक्ष्मीचे आख्यान आहे. असे हे आख्यान अशा प्रकारे आहे की राधा वल्लभ द्विभुज आहेत तर लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहेत. राधा वल्लभ द्विभुज आणि लक्ष्मी वल्लभ चतुर्भुज आहेत. दोघांचीही भोवती गोप गोपी असतात. चतुर्भुज रूप लक्ष्मीला घेऊन वैकुंठात जाऊन राहतात आणि कृष्ण विष्णू यांच्यात फरक असा नाहीच. महालक्ष्मीने योग सामर्थ्याने निरनिराळी रूपे घेतली आहेत. वैकुंठामध्ये ती रमा आहे आणि स्वर्गाच्या इंद्राच्या संपत्तीच्या रूपात स्वर्गलक्ष्मी तीच आहे. लक्ष्मीची अनेक रूपे आहेत, तर वैकुंठामध्ये रमा नाव आहे तिचं. स्वर्गाच्या इंद्राच्या जवळ जे संपत्तीमध्ये राहते तिचं स्वर्गलक्ष्मी नाव आहे. पाताळात नागलक्ष्मी या नावाने ओळखली जाते आणि राजाच्या घरी राज्यलक्ष्मी या नावाने ओळखली जाते. आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्या घराघरात प्रत्येकाच्या घराघरात ती गृहलक्ष्मी या नावाने ओळखली जाते. जो जो या गृहलक्ष्मीची अधिकतेने सेवा करतो त्यांच्या घरी गृहलक्ष्मी कायमस्वरूपी टिकते. ज्या घरात भांडणं वादविवाद नवरा बायकोंचे भांडणं होत नाही तर त्या घरामध्ये गृहलक्ष्मी खूप प्रकारे नांदते. ज्या घरात रात्रीच्या वेळेस खरगटे भांडे राहतात तिथं दरिद्रताचा वास राहतो. तर रात्रीच्या वेळेस किचन ओटला आणि जे संपूर्ण आपलं घर आहे ते संपूर्ण स्वच्छ पाहिजे, तर अशा घरी महालक्ष्मी नांदते. ज्या घरात संपूर्ण घर रात्रीच्या 12 वाजता लक्ष्मी पहिले दरिद्रता येते, 12 वाजता दरिद्रताला घाण आवडते. ज्यांचे ज्यांचे घर स्वच्छ आहे त्यांच्या घरात दरिद्रता घुसणार नाही. आणि ज्यांच्या घरात संपूर्ण गॅसवटा आणि संपूर्ण घर किचडसारखं कुठल्या कुठे पसारा पडलेला आहे तर त्या ठिकाणी दरिद्रता खूप लवकर घुसते आणि घरामध्ये कलह भांडणं निर्माण करते. कारण की दरिद्रताला जिथे भांडणं होत राहतात, एक दुसऱ्यांना जोरजोराने बोलत राहतात, तिथं दरिद्रताला खूप आनंद होतो की इथं किती भांडणं छान चालू आहे, कारण तिला फक्त भांडणं आवडतात. आणि लक्ष्मी मातेला स्वच्छता आवडते. जिथे लक्ष्मी बसली, जिथे स्वयंपाक आला, स्वयंपाकघरात जे जेवण बनवतो आपण त्या जेवणाला जर सार स्वाद उतरलेला राहिला आणि आपण पोटभर अन्न आणि आपला आत्मा आणि मन तृप्त झालं म्हणजे त्या अन्नाला खूप अन्नपूर्णाची रुची राहते, तर तिथे लक्ष्मी साक्षात स्वरूप विराजमान राहते. कारण जेवणावरून लक्ष्मी केव्हा पण ओळखावी. ज्यांच्या जेवणामध्ये खूप स्वादिष्ट जेवण कसं पण बनवा तरी पण ते स्वादिष्ट लागतं, म्हणजे लक्ष्मी तिथं कायमस्वरूपी विराजमान आहे असे समजावे. तर अशी ही गृहिणी रूपात मंगल कार्याशी गायीमध्ये सुरभी या नावाने ओळखली जाते. जी गाय आहे तर गायीच्या रूपामध्ये जी हे एक लक्ष्मीचं नाव आहे ते सुरभी कामधेनू यज्ञात दक्षिणी पद्मिनी स्त्रियामध्ये ओळखली जाते. श्री चंद्र सूर्य मंडलात शोभा लक्ष्मी म्हणून ओळखली जाते. रत्ने फळे उदक यात तीच असते. जे रत्ने आहेत आपण फळे देवीला चढवतो, उदक यात सुद्धा महालक्ष्मी विराजमान राहते. शिवाय राजपत्नी गृहिणी धान्य वस्त्रे प्रावरणे तीर्थ स्नाने देवमूर्ती मंगल कलश माणिक मोत्यांची माळा मणी दूध चंदनादी गंध द्रव्ये आषाढ मेघ वृक्षाशा अनेक जागी ती राहते. बेलाच्या झाडाखाली सुद्धा ती राहते. जो कोणी बेलाच्या झाडाखाली नुसतं लांब वातीचा 108 वाती दिवा लावेल, या 2 वाती घीमध्ये भिजून गाईच्या घीमध्ये लक्ष्मी मातेला बेलाच्या झाडाखाली जर दिवा लावला, या समोर दिवा लावला तरी सुद्धा त्यांच्या घरी माता लक्ष्मी विराजमान राहते. कारण लक्ष्मी मातेचा एक जन्म बेलाच्या फळामधून निर्माण झालेला आहे. जेठामधून जे बेलाचं फळ आहे त्याच्यातून जन्मलेली माता लक्ष्मी आहे. म्हणून बेलाच्या झाडाला धनतेरसला का म्हणतात की तिथे रात्री 8 वाजता जर आपण धनत्रयोदशीला दिवा लावला उत्तरेकडे तोंड करून तर आपल्या घरी कुबेर लक्ष्मी घरामध्ये येतात आणि आपला पदर पसरवून त्यांना विनंती करायची की आमच्या घरी या. ओम यक्षाय कुबेराय वेश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी में देही देही दापय स्वा. ओम कमलवासिनीये स्वा. ओम लक्ष्मी नारायणाय नमः. ओम विष्णुवे नमः अशी प्रार्थना करून तिला आपल्या घरी पदर पसरवून आपण तिला बोलवायचं. विष्णू भगवानला घेऊन ये, एकटीला बोलवू नये. कारण विष्णू भगवानला बोलवणार तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कायमस्वरूपी विराजमान आहे. जो विष्णू भगवानांची थोडी सुद्धा सेवा करेल तर विष्णू भगवान जवळच लक्ष्मी माता बसलेली असते. म्हणून दोघांचं नाव सोबतच घ्यायचं. या
लक्ष्मी नारायण या ओम नमो विष्णवे बोललं तर लगेच लक्ष्मी मातेचं नाव घ्या. ज्या वेळेस असं बोललं जातं तिथे दोघी जण विराजमान राहतात त्यांच्या पुत्रासहित आणि आपलं घर धनधान्याने भरलेलं राहतं आणि जिथे शांती राहते, एक दुसऱ्यांमध्ये जर लक्ष्मी आपल्या घरात वास करत आहे तर सर्वांचे मन सारखे होतात, समजदारी सर्वांना येऊन जाते. जर अगोदर भांडणं होत असतील आणि नंतर जर तुमच्या घरातले भांडणं कमी झाले समजा, तर असं समजा की तुमच्या घरात आता लक्ष्मी माता येत आहे, घरामध्ये खूप फरक पडलेला आहे, तर ते समजदारी सर्वांमध्ये देऊन देते. कोणीच कोणाला काही बोलत नाही, तर तिथं लक्ष्मी मातेचा सुद्धा वास होत राहतो. तर या बेलाच्या झाडाखाली सुद्धा महालक्ष्मी विराजमान झालेली आहे. तिथं लांब वातीचा घीचा दिवा लावायचा, नाहीतर प्रदोष तो प्रदोष दिवा लावा, गुरुवार तर गुरुवार दिवा लावा, शुक्रवार तर शुक्रवार दिवा लावा. असा एक नियम तुम्ही बनवून घ्या दिवा लावायचा. एकादशी तर एकादशी. आणि ज्यांच्यावर खूप काही कर्ज आहे त्यांनी 1.25 महिन्यापर्यंत बेलाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा लावा आणि महालक्ष्मी मातेला प्रार्थना करा की आमच्या घरातले सर्व कर्ज सर्व दूर होऊन जावो. माता राणीला अशी प्रार्थना करा तर तुमचे सर्वात जितकं कर्ज असेल तितकं एका वर्षात, आणि माता राणी जर तुम्हाला खूप लवकर प्रसन्न झाली श्रद्धा आणि भावनेने, तर 1.25 महिन्यात तुमचं कर्ज दूर होण्यात मदत होईल. एवढी ताकद आणि पॉवरफुल हा उपाय मी तुम्हाला बेलाच्या झाडाखालचा सांगितलेला आहे. फक्त आजमावून पहा दिवे लावून. 5 सोमवार, 5 शुक्रवार, 5 प्रदोष, 5 एकादशी नियम बनवा. पण एकच दिवस की आज हा दिवस आहे तर या दिवशीच लावायचं आहे असं तुम्ही नाही. तर ज्यांच्या खूप काही कर्ज आहे ते प्रदोष व्रत करा, त्यांचे 4 महिन्यात दारिद्र्य दूर होईल आणि 6 महिन्यात त्यांच्या घरी लक्ष्मी स्वतःहून येईल. 12 वर्षात तर तिच्या घरी घागरीच्या घागरी धन भरलेलं राहील. एवढे 12 वर्षात स्वतः शिवाने असं सांगितलेलं आहे, तर ते सुद्धा वर्णन आपल्याला इकडे आलेलं आहे. तर एवढं हे महालक्ष्मीचं आख्यान संपूर्ण इतकं छान आणि सुंदर आख्यान आहे हे. जो कोणी नुसतं श्रवण करण्याने तो पापमुक्त होईल आणि धनधान्य त्याच्या घरात भरलेलं राहतं, अफाट धन संपत्ती राहते, त्याच्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. असे हे लक्ष्मीचे आख्यान आहे. सर्वप्रथम तिचे पूजन केले ते नारायणाने. महालक्ष्मीचे पूजन सर्वप्रथम या विश्वामध्ये या जगामध्ये कोणी केले आहे? नारायणाने तिला पूजलेलं आहे स्वतः लक्ष्मीला. नंतर ब्रह्मदेवाने तिला पूजलं आहे, त्यानंतर शंकराने तिची पूजा केली आहे आणि शिवलिंगासोबत अशोक सुंदरी जवळ स्वतः महालक्ष्मी तिथंच वास्तव्य तिचं आहे. तिथे 33 कोटी देवता शिवलिंगाजवळ अवतरलेले राहतात. म्हणून कमलहस्त कमल जे पद कमल आहे तिथे ओम कमल स्वाहिनी नमा करून एक पानाचा विडा, ज्यांच्यावर कर्ज असेल, ज्यांना लक्ष्मी खूप भरभराटून पाहिजे असेल, ज्यांच्या व्यापारात लाभ होत नाही, ज्यांच्या मुला मुलींचे लग्न जमत नाही, त्यांनी अशोक सुंदरी जवळ एक कमलगट्ट्याचा मणी रोज तिथं ठेवणं चालू करून द्या तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी, तरी सुद्धा तुम्हाला खूप फरक पडेल. त्यानंतर शंकराने तिची पूजा केली. पुढे क्षीरसागरातील विष्णूने तिने पूजलेले, परत विष्णूने सुद्धा पूजले. पहिले नारायणाने पूजलं, ब्रह्मदेवाने पूजलं, शंकराने पूजलं, परत क्षीरसागरातील विष्णूंनी त्यांची पूजा केली आणि मग क्रमाक्रमाने स्वयंभू मनू, जो कोणी स्वयंभू मनू याचं सुद्धा नाव ऐकून घेईल तरी त्याची वंशावली वाढत राहील. स्वयंभू मनू याचे खूप मोठं आख्यान आहे, ते विष्णू पुराणामध्ये आलेलं आहे. तर मी विष्णू पुराण ज्या वेळेस वाचेल त्यावेळेस तुम्हाला स्वयंभू मनूची संपूर्ण कहाणी सांगेल. आता ऋषी मुनी गृहस्थ गंधर्व आणि पाताळ निवासी नागांनी तिला पण पूजलेलं आहे. ब्राह्मण वर्ग भाद्रपद शुक्ल अष्टमीला जो कोणी महालक्ष्मीची पूजा करतो, या प्रत्येक वेळी 15-15 दिवसात अष्टमी येते, तर अष्टमीला जो कोणी महालक्ष्मीचे निस्ता एक दिवा सुद्धा घीचा लावून तिची आरती पूजा लक्ष्मी अष्टक बोलतो तरी सुद्धा त्याच्या घरात धनधान्य भरलेले राहते. त्यावेळेस मग नारदा, अजून मला काही पुढे सांगायचे असे नारदाने नारायणाला सांगितलं. मग नारदा ऐक, त्रैलोक्यात 15 वडाभर पूजा जर केली, त्रैलोक्यामध्ये 15 दिवस जर महालक्ष्मीची पूजा केली तर त्याचे संपूर्ण दारिद्र्य दूरच होईल, यात मुळीच शंका नाही आहे. आणि जो रोज महालक्ष्मीची पूजा करतो त्याला धन भरभरून मिळते. चैत्रात, पौषात, भाद्रपदात, मंगळवारी, शुक्रवारी जर पूजा केली, या एकादशीला प्रदोषाला जर पूजा केली तर त्याच्या घरी महालक्ष्मी स्वयं विराजमान राहील असे विष्णूने सांगितले. वर्ष अखेरीस पौषातील सूर्य संक्रांतीच्या दिवशी माघातल्या पौर्णिमाला जर पूजा केली, या प्रत्येक पौर्णिमाला सत्यनारायण सुद्धा केला तरी सुद्धा त्याच्या घरी महालक्ष्मी कायमस्वरूपी विराजमान राहील असे स्वतः नारायणाने नारदाला सांगितले. म्हणून पौर्णिमेला हे महालक्ष्मीची पौर्णिमा राहते, विष्णू लक्ष्मीची पौर्णिमा राहते, म्हणून पौर्णिमेला एवढं महत्त्व दिलं गेलं आहे. मनूही तिला पूजतात. मनू
स्वयंभू मनू खूप मोठी वंशावली आहे. स्वयंभू मनू तिलाच पुजतात म्हणून त्यांची वंशावली खूप वाढलेली आहे. जो कोणी हे अध्याय ऐकतो त्याच्या घरच्या सर्व लोकांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल आणि रोग नाहीसा होईल असे हे मंगल स्वरूपा लक्ष्मीची पूजा महेंद्र तर करतोच, पण शिवाय केदारनाथ, नील, सुबल, ध्रुव, उदानपाद, इंद्र, बळी, कश्यप, दक्ष प्रजापती, कर्दवृषी, विवस्वान, सूर्य, प्रियव्रत, चंद्र, कुबेर, यम, वायू, यमराज, अग्निनारायण तसेच वर्ण सर्व तिची पूजा करतात. जो लक्ष्मीची पूजा करतो, पिंपळाच्या झाडाची पूजा करतो, जो कोणी पिंपळाची झाडाची सुद्धा पूजा करतो तरी सुद्धा त्याच्याजवळ 7 जन्मापर्यंत धनचे भंडार भरलेले राहते. त्याच्या जीवनात कधीच पैशांची कमतरता भासणार नाही. आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा. आणि जो कोणी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ 4:30 ते 5:30 वाजता जो कोणी दिवा लावतो तर त्याच्याजवळ लक्ष्मी त्याच्या सोबतच येते. केव्हा? शनिवारी. दर शनिवारी तिथे दिवसभर लक्ष्मी नारायणचं वास्तव्य राहतं. तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला सरसोच्या तेलाचा दिवा त्याच्यात कमलगठ्ठ्याचा मणी टाकून तुम्हाला शनिवारी हा लांब वातीचा दिवा उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे. तर लक्ष्मी प्राप्तीचे हे सर्व लक्ष्मीचे आख्यान आहे. सर्व आख्यान तुम्ही दिवाळीत यूज करा. उपाय जे याच्यात सांगितलेले ते तुम्ही दिवाळीत करा. या दररोज आतापासून प्रत्येक दिवस आपला दिवाळीसारखा राहतो. आपल्या मनावर आहे. जर आपण जशी ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण केली तसा आपला दिवस प्रत्येक आपल्याबरोबर जातो. क्षणाक्षणात आणि सेकंदामध्ये मिनिटामध्ये आपल्या शरीरात पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला भरायची राहते. चांगले बोलून आपल्या शरीरात पॉझिटिव्ह ऊर्जा भरत राहिले तर लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या जवळ विराजमान राहते आणि आपले कामं सहजासहजी होत राहतात. यात मुळीच शंका नाही. एवढे हे लक्ष्मीचे आख्यान आपल्याला सुंदर या देवी भागवत पुराणामध्ये ऐकायला मिळत आहे. आता दुर्वासा मुनीने इंद्राला शाप दिला. दुर्वासा मुनीने इंद्राला शाप का दिला हे विष्णू पुराणमध्ये सुद्धा आलंय, देवी पुराणमध्ये पण आलंय, लक्ष्मी पुराणमध्ये सुद्धा याचे आख्यान आलेलं आहे. तर मी आता तुम्हाला दुर्वासा मुनीने का शाप दिला, लक्ष्मी इंद्राजवळून का हिरावून जाते, कोणत्या उपायाने लक्ष्मी माता इंद्राजवळ परत येते, किती वर्षापर्यंत इंद्राने लक्ष्मी मातेची सेवा केली, कोणते स्तोत्र गायून इंद्राने लक्ष्मी मातेला मनवलेलं आहे, तर ते आपण या आख्यानामधून ऐकणार आहोत. तर नारदाने पुन्हा प्रश्न केला. नारायण प्रत्येक 2-2 मिनिटात प्रश्न करतात. कोणाला? नारायणाला. नारद देवर्षी जे आहेत ते प्रत्येक 2-2 मिनिटात त्यांच्या शंकाचं निरासन करतात आणि ते आपल्याला कळून जात आहे. म्हणून वारंवार आपण हे देवी पुराणांचे स्मरण श्रवण करत राहायचे, म्हणजे आपल्या शंकाचं निरासन होत राहतं. इकडच्या तिकडच्या गोष्टी बघण्यात वेळ घालवायचा नाही. हे देवी पुराण, हे उपाय एवढे छान आहेत का हेच पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण करतात. तर आता परत नारदाने पुन्हा प्रश्न केला. अहो नारायणा, वैकुंठवासिनी व नारायणाची आवडती अधिष्ठात्री सनातनी महालक्ष्मी पुन्हा भूमीवर क्षीरसागराची कन्या कोणत्या कारणाने झाली? महालक्ष्मी या भूमीवर क्षीरसागराची कन्या कोणत्या कारणाने झाली आहे? सर्वप्रथम तिची स्तुती कोणी केली? महालक्ष्मीची स्तुती या भूमीवर, या पृथ्वीवर कोणी केली आहे? तर ती मला सांगा. आता आपण या भूमीवर, या पृथ्वीवर महालक्ष्मीची सेवा सर्वात प्रथम कोणी केली आहे? नारायण स्वतः बोलू लागले. ठीक, मग तर ऐक की सर्वप्रथम या पृथ्वीवर, या भूमीवर दुर्वासाने केले आणि दुर्वासाच्या शापामुळे इंद्राचं राज्य भ्रष्ट झालं. त्या कारणाने देवी मृत्यूलोकी जाऊन राहिलेली आहे. नारायण बोलू लागले. ठीक आहे की सर्वात प्रथम या पृथ्वीवर कोणी पूजा केली होती? तर सर्वप्रथम दुर्वासाच्या शापामुळे इंद्र राज्य भ्रष्ट झालं आणि त्या कारणाने महालक्ष्मी मृत्यूलोकी जाऊन राहते. लक्ष्मीने रागाने व दुःखाने स्वर्ग सोडला आणि ती वैकुंठात निघून गेली. त्यावेळी सर्वांना दुःख झाले आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवासह ते सर्वजण त्यावेळी अत्यंत दीनवाणी आणि तोंडाला कोरड पडलेले असे देव परमपुरुष नारायणाला शरण गेले. तोपर्यंत ती लक्ष्मी सागराच्या घरी कन्यारूपाने जन्मली होती. नंतर देव व दैत्य यांनी क्षीरसागर घुसळून महालक्ष्मीला प्राप्त केले आणि विष्णूने देवांना वर दिला. क्षीरसागरातील विष्णूला वनमाला देऊन संतुष्ट केले. ज्या वेळेस समुद्र मंथनमध्ये 14 रत्न निघाले, त्या 14 रत्नांमधून महालक्ष्मी निघाली होती. तर महालक्ष्मी ही विष्णूला दिली आणि मग त्यानंतर देवांनी आपल्या राज्य दैत्यांकडून परत मिळवले व लक्ष्मीचे पूजन करून ते सुखी झाले. नारदाने परत प्रश्न केला. भगवान,
मला असे सांगा की तत्वज्ञानी वशिष्ठांनी देवांना शाप देण्यासारखे असे काय घडले होते बरं? आणि नंतर देवांनी महासागर कसा काय घुसळला? पुन्हा कोणत्या स्तुतीमुळे महालक्ष्मी इंद्रासमोर प्रकट झाली? तसाच इंद्र व दुर्वासा यांचा संवादसुद्धा मला संपूर्ण सांगा. मग नारायण मुनी सांगू लागले, ऐक मग. एकदा त्रैलोक्याधिपती इंद्र मद्यपान करून धुंद झाला होता आणि तसाच रंभेला सोबत घेऊन महारण्यात क्रीडा करत संभोग करत होता. त्याचवेळी योगायोगाने महर्षी दुर्वासा त्या वनातून कैलासाकडे निघाले होते. त्या समयी त्यांना इंद्राने दुरून पाहिले. धावत येऊन त्यांनी महर्षींना त्यांच्या शिष्यांना वंदन केले. दुर्वासांनी प्रसन्न होऊन त्याच्या हाती जरा मरणापासून सोडून मोक्ष देणारे असे पारिजातकचे एक फूल म्हणून प्रसाद म्हणून दिले. कारण पारिजातकचे झाड हे इंद्राजवळ इंद्रलोकमध्ये आहे आणि जो कोणी हे पारिजातकचं फूल प्रत्येक देवांना आवडतं, जो कोणी शिवलिंगावर सुद्धा हे पारिजातकचं फूल चढवून देतो या कुठल्याही देवाला चढवतो तर त्याला 1 गुण सोने चढवल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर इंद्राने धुंदीत असल्यामुळे ते फूल आपल्या हत्तीच्या मस्तकावर टाकून दिले आणि त्याचा परिणाम असा झाला की तो हत्ती फुलाच्या स्पर्शामुळे विष्णूसारखा स्मर्त बनून गेला. कारण ते दुर्वासा मुनी होते. दुर्वासा मुनीच्या श्रापाने शम्मिका शम्मी बनली आणि मंदारचे मंदार झाले. तुम्हाला दुर्वासा ऋषीचे तप असे होते ते गणेश पुराणमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले. ज्यांनी ज्यांनी गणेश पुराण नवीन लोक जे आले असतील माझ्या चॅनलला त्यांनी पवित्र श्री गणेश पुराणसुद्धा ऐका. खूप छान गणेश पुराण आहे ते पण. आणि हे मग दुर्वासा मुनी संतापले आणि त्यांनी इंद्राला शाप दिला तो असा की अरे तुला वैभवाचा माज चढला आहे म्हणून मी दिलेला पुष्पप्रसाद हत्तीच्या मस्तकातून ठेवलास. अरे नैवेद्य प्रसाद फूल अगर तीर्थ असले असे सेवन केले पाहिजे, नाहीपेक्षा मग ब्रह्महत्येचे पाप लागते. देवाचं जर एक फूलसुद्धा आपण श्रद्धेने ज्या देवावर चढवलेलं असतं आणि ते चढवलेलं फूल तुम्ही कोणत्या कामनासाठी चढवलेलं आहे या लक्ष्मी प्राप्तीसाठी पण तुम्ही जर शिवलिंगाला या देवाला या कुलदेवीला या लक्ष्मीला नारायणाला विष्णू भगवानला या कृष्ण भगवानाला अन्नपूर्णा माताला जे गुलाबाचं फूल पारिजातकचं फूल झेंडूचं फूल खूप खूप प्रकारे फुलांमध्ये कुठलं पण फूल कमळचं फूल महालक्ष्मीला खूप आवडतं. तर असे फूल जो कोणी दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला चढवून ते फूल लाल कपड्यात आपल्या ड्रॉजमध्ये जर ठेवलं तर वर्षभर धनधान्याची बरकती बनून राहते. आणि धनतेरसच्या दिवशी सुद्धा जर शिवलिंगाला आपण कमल गट्ट्याचे मणी या कमलचं फूल वाहून दुसऱ्या दिवशी घरच्या शिवलिंगावर जर मंदिराच्या शिवलिंगावर चढवून ते शिवलिंगाचे फूल रात्रभर कोणी राहू देणार नाही आणि निर्माल्यात चाललं जाईल तर घरच्या देवांवर कुठलं बी एक फूल धनतेरस प्रदोष असे जर तुम्ही 5 दिवस ज्या दिवाळीचे दिवस महत्त्वाचे राहतात तर त्या 5 दिवसापर्यंत जो कोणी कमलचं फूल या झेंडूचं फूल या साधं फूल कुठलं पण फूल चढवून आपल्या लॉकरमध्ये लाल कपड्यात गुंडाळून शिक्क्यांबरोबर चांदीचा सिक्का 1 रुपयाचा डॉलर 11 रुपये काहीतरी मनाने शक्तीने श्रद्धेने जर ठेवले तरीसुद्धा लक्ष्मीची बरकत बनवून राहते. तर छोटे छोटे उपाय अगदी धनधान्य आणि भरपूर देऊन जातात आणि आत्मविश्वास वाढवून जातात, पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जातात. तर असे हे फूल तू फेकून दिलं हत्तीच्या डोक्यावर आणि तो हत्ती बलवान बनून गेला तर तुला हे असं फूल का फेकलं? मी तुला दिलेलं होतं तर तुला आता ब्रह्महत्येचं सुद्धा पाप लागेल असे सांगितले आणि केला. असे पाप केल्याचे पाप लागते ब्रह्महत्येसारखे. तर तू उन्मत्त असल्या कारणाने वैभव बुद्धी राज्य गमावशील. अरे जर तू प्रसादाचा स्वीकार केला असतास तर तुझ्या 100 पिढ्यांचा उद्धार झाला असता. जे मी तुला फूल दिले त्याचा जर तू स्वीकार केला हत्तीच्या डोक्यावर नाही टाकला असता तर तुझ्या 100 पिढ्यांचा उद्धार झाला असता आणि तूही जीवनमुक्त झाला असता. जो कोणी नारायणाची पूजा करून स्तुती करतो किंवा फक्त वंदन करतो तो विष्णू तुल्य होतो आणि जो कोणी विष्णूला सुद्धा काही फूल चढवून तो फूलसुद्धा आपल्या लॉकरमध्ये ठेवतो तरीसुद्धा विष्णू भगवानाच्या आशीर्वादाने लॉकर भरभरून राहतं. त्याच्या केवळ स्पर्शाने तीर्थक्षेत्र पावन होतात, भूमी पवित्र होते, ऐकल्याने त्याचे पाप नष्ट होतात आणि तो मोक्ष प्राप्ती होतो. यमाचे भय त्याला राहत नाही. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे अपवित्र अन्नाचे सेवन सुद्धा करणारा सुद्धा पवित्र होतो. उदाहरणार्थ वेश्याकडचे अभिराजाचे शूद्र घरचे अन्न, श्राद्धने देवाला नैवेद्याने दाखवलेले अन्न, विनाकारण मारलेल्या प्राण्याचे मांस, शिवलिंगावर वाहिलेले अन्न, शूद्राच्या पुरोहिता करणारे दिलेले अन्न, चिकित्सिक अन्न, शूद्रणीच्या ब्राह्मणपतीचे अन्न, बैलांना
राबवणाऱ्या ब्राह्मण घराचे अन्न, मुंज न झालेल्या ब्राह्मण कडाचे अन्न, प्रेत दहन विधी करणाऱ्या ब्राह्मणाच्या घरचे अन्न, त्याचप्रमाणे मित्रद्रोही, कृतज्ञ, विश्वासघाती, खोटी साक्ष देणारा अशा सारख्यांचे अन्न जर खाण्यात आले तर तो दोष सुद्धा नष्ट होतो. पारिजातकच्या फूल चढवल्याने तो दोष सुद्धा नष्ट होतो. अगदी चांडाळ असून जर का तो हरिभक्त पण असला तरी त्याच्यामुळे कोटी वंशाचा त्याचा उद्धार होऊन जातो. जो कोणी हरिभक्त, हरीचं नाव घेतो, लक्ष्मीचं नाव घेतो, हरीची भक्ती करतो तर त्याचा कोटी वंशाचा उद्धार होऊन जातो. हरीची भक्ती न करणारा स्वतःचा उद्धार करू शकत नाही, पण चुकून का होईना जर त्याने विष्णूचे नैवेद्य सुद्धा खाऊन घेतले तरी सुद्धा त्याचे उद्धार होऊन जातो. आणि जो कोणी हे विष्णूचे आख्यान, लक्ष्मीचे आख्यान ऐकतो तरी सुद्धा त्याचा उद्धार होऊन जातो. आणि विष्णू नैवेद्य किंवा निर्माल्य यांचे सेवन बी करेल तरी तो 7 जन्माच्या पापातून मुक्त होतो, या शंका मुळीच नाही. मग जो श्रद्धा भक्तिपूर्वक विष्णूचा प्रसाद स्वीकारेल तो कोटी जन्मांमधल्या पापामधून निश्चय मुक्त होईल. मूर्खा, ज्या अर्थी मी दिलेले तुला विष्णू निर्माल्यातले फूल तू हत्तीच्या डोक्यावर फेकून दिलेस त्या अर्थी तुला आता लक्ष्मी कायमस्वरूपी तुला सोडून जाईल, असे दुर्वासा मुनीने इंद्राला शाप दिला. मी तुला पारिजातकचं एक फूल दिलं, तू तुझ्या हत्तीच्या डोक्यावर ठेवून दिलं, कारण इंद्र हा हत्तीच्या पाठीवर बसलेला होता म्हणून तुला हे सोडून जाईल. आता लक्ष्मी आता तुला सोडून जाईल. आता तू लक्ष्मीला किती पण म्हणव पण तुझ्याजवळ लक्ष्मी येणार नाही. अरे मी नारायणाचा भक्त आहे. देव, ब्रह्मदेव, यम, वादर्क्य, काळ यांना मी जुमानीत नसतो. तर तुझा पिता जो प्रजापती कश्यप तो माझे काय बिघडू शकेल. तुमचा गुरु जो बृहस्पती तर तो खिजगंधित सुद्धा नाही आहे. इंद्रा हे फूल ज्याच्या मस्तकावर पडेल तोच सर्वत्र पूजिला जाईल. तर एवढे ऐकल्यावर इंद्राची धुंदी खडकन झाली. त्याला खूप वाईट वाटले की आपल्याने काय झालं. तो मुनीच्या चरणावर पडून पडून रडू लागला. जोरजोराने खूप विनवण्या करू लागला की माझं ऐश्वर्य माझ्यापासून दूर करू नका, तर माझं ऐश्वर्य मला परत द्यायचं. तो इंद्र रडू लागला, दुर्वासाच्या पायावर रडू लागला. ऐश्वर्य काय, विपत्ती काय, दोन्हींचे बीज तेच आहे. ऐश्वर्याची मस्ती ही ज्ञान नष्ट करते. तीच मुक्ती मार्गावरील कुऱ्हाड आता तू तुझ्या पायावर मारून घेतलेली आहे. तू ते मी दिलेलं फूल हत्तीच्या डोक्यावर का ठेवून दिलंस. ते विष्णूचं फूल होतं आणि भक्ती मार्गावरची अडचण आहे. आता तुला आता कोणीच तुला याच्यापासून सोडू नाही शकत. तुला लक्ष्मी सोडून जाईल, माझा श्राप खाली जाणार नाही, असे दुर्वासाने इंद्राला सांगितले. मग दुर्वासा बोलले. तो खूप रडू लागला. मग त्यावर दया आली दुर्वासाला. मग दुर्वासा बोलले, तू खरेच बोलला आहे. जन्म, मरण, जरा, दुःख, रोगांदीचे बीज तेच आहे. संपत्तीचे झापड डोळ्यावर असली तर आंधळा होतो व मुक्तीचा मार्ग त्याला दिसेनासा होतो. संपत्ती व विषय यांची धुद्दी असलेल्या दारुड्याप्रमाणे असतो. बांधवाच्या गरड्यात असून तो एकाएकी असतो. त्याला विषय भोगापुढे मुक्ती मार्ग दिसतच नसतो. विषयांध पुरुषाची राजसी तामसी असे 2 प्रकारची आहे. पुरुष राजसी आणि तामसी. जे शास्त्र जाणतात ते राजसी व जाणणारे ते तामसी असे समजतात. म्हणून 3 प्रकारचे त्रिगुणात्मक गुण पण सुद्धा मी तुला सांगितलेलं आहे. शास्त्र 2 प्रकारचे मार्ग दाखवतात, सांगतात. तर कुठले कुठले. एक मार्ग जो आहे तो प्रवृत्तीच्या दिशेला नेतो, चांगल्या दिशेला नेतो, आणि दुसरा मार्ग निवृत्तीकडे नेतो, नास्तिकाच्याकडे नेतो. पहिला निवृत्तीचा मार्ग जो आहे तो प्रवास करणारा जीव स्वचिंद, स्वचारी, उन्मत आणि मदाच्या लोभाने कष्टातच सुख मांडणारा असतो. अतिजन्म, वृद्धत्व, मरण असे फेरे कर्माप्रमाणे वेगवेगळ्या योनीमध्ये भटकत राहतो. ज्याचे कर्म जसे राहतात त्याला त्याच्या कर्माची फळे भोगावीच लागतात. सर्वांना ज्याचे त्याचे कर्माचे फळे भोगावी लागतात. तर जन्म मरण्याच्या त्याच्या फेऱ्यामध्ये गुंतवलेला राहतो, तो कधी बाहेर निघत नाही. तर कर्म असे करा की आपण लवकर मोक्ष प्राप्ती मिळेल. म्हणून हे पुराण श्रवण करत राहा. नंतर पुढे केव्हा तरी ईश्वराची कृपा जर झाली तर त्याला सत्संगाचा लाभ होतो. ज्याच्यावर ईश्वराची कृपा राहतो त्यालाच हे देवी पुराण ऐकायला मिळते. जो हजारो लोकात क्वचित एखाद्याला मिळते, तसे हजारो लोकांमध्ये, लाखो लोकांमध्ये आपण आहोत की या लाखो लोकांमध्ये आपल्याला हे देवी पुराणांमधलं लक्ष्मीचं आख्यान आपल्याला ऐकायला मिळत आहे. मग संत त्याला तत्वप्रकाशातून मुक्तीचा मार्ग दाखवतो. जीव बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू लागतो. असा प्रयत्न कैक जन्मात केल्यानंतर, खूप जन्मानंतर आपल्याला मुक्त होतो. आपला आत्मा, परमात्मा, हे सर्व आत्मा जो आहे, शरीर संपून जाते पण आत्मा सरत नाही आणि तो खूप काळानंतर मुक्त होतो. इंद्रा, तू जो प्रश्न केला आहेस त्याचे उत्तर गुरुकृपेने मी जाणलेले आहे. असे ऐकल्यावर इंद्राच्या मनात विरक्ती दाटून आली. तो रडू लागला, तिथेच बसून रडू लागला. मग अमरावतीपाशी जाऊन पाहतो तर काय, सर्वत्र दैत्यांचे साम्राज्य माजलेले होते. स्वरोचार दुष्यकृताने थैमान मांडले होते. न्याय आणि नीती यांचा मागमूसही उरला नव्हता.
अशी दुर्दशा पाहून तो बृहस्पतीपाशी गेला. त्यामुळे देवगुरु मंदाकिनी नदीत उभा राहून ध्यानात मग्न होता. त्याची दृष्टी सूर्यावर खिळलेली होती. तपोवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा या करुणासागर गुरुला पाहताच त्याची समाधी उत्तरेपर्यंत इंद्र थांबून राहिला. देवगुरु ध्यान संपून पाण्यातून बाहेर येताच इंद्राने त्याच्या पायावर लोळण घातली आणि दुर्वासाकडून मिळालेल्या शापाचा सर्व वृत्तांत रडत रडत त्याला सांगितला. त्याचप्रमाणे शाप ज्ञान मिळाले तेही सांगितले. अमरावतीची दुर्दशा वर्णन केली. वाचस्पती देवगुरुला इंद्राचा राग आला आणि लाल भडक नेत्रांनी पाहत तो म्हणाला, इंद्रा, तुझे म्हणणे मी ऐकले. आता रडणे पण पुरे झाले तुझे. तू काय इतका रडत आहेस? तेव्हा तू विचार का केला नाहीस की हे फूल मला या ऋषींनी दिलं आहे, तर आपण याचं जतन करायला हवं. आता रडून तुला काही फायदा नाही आहे. तर मग आणि मी जे सांगणार आहे ते सुद्धा तू आता ऐकून घे. नीतीत जाणारा केव्हाही संकटात डगमगत नसतो. विपत्ती काय किंवा संपत्ती काय दोन्ही क्षणभंगुर आहेत. आपल्याच पूर्वकर्माची ती फळे आपल्या असल्यामुळे ते कर्तृत्व आपल्याकडेच असते. जन्मोजन्मी हे रहाट गाडगे चालत असते. सुख दुःख आळीपाळीने येत राहतात. पहिला पाऊल सुखाचा, दुःखाचा, दुसरा पाऊल सुखाचा, तर दुसरा आहे तर दुःखाचा. असे पाऊल हे क्षणोक्षणी चालत राहतात. त्यांच्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे? आपणच केलेली कर्मे आपल्यालाच भोगावी लागतात आणि जो आनंद राहतो तो आपल्याला आपल्या कर्मामुळे भेटत राहतो. जी लक्ष्मी आपल्याजवळ टिकून राहते ती फक्त आपल्या कर्मामुळे टिकून राहते. लक्ष्मी सुद्धा जाण्याचा आणि येण्याचा मार्ग कर्मामुळे असतो असे मुळी शास्त्र वचनच आहे. हे भोगल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही किंवा कोटी कल्प त्यासाठी थांबावे लागले तरी इलाज नसतो. सतकृत्य अगर दुष्यकृत्य असं ते भोगावेच लागते असे कृष्ण परमात्म्याचे वचन आहे. सामवेदामध्ये ब्रह्मदेवाला उद्देशून ते सांगितलेले आहे. जन्म कुठेही मिळो, ब्राह्मणाचा आशीर्वाद अगर शाप मिळो, महालक्ष्मी मिळो अगर दारिद्र्य मिळो, त्याच्या मुळाशी कृतकर्मच असते. कोट्यवधी जन्मात केलेली कर्म जीवाला चिकटून चालत असतात. आपण जी कर्मे करतो ती आपल्या 7 जन्मापर्यंत सोबत राहतो. तो कोणत्या जन्मामध्ये आपण कुठली कर्म केलेली राहतात तर त्या या जन्मात काही फळ मिळतो. आपण मागच्या जन्मात काही वाईट कर्म केलेलं राहतं ते या जन्मात फळ मिळतं. असे हे 7 जन्माचे फेरे वारंवार कर्माचे चालतच राहतात. तर असे हे कर्म संपत नसते. देश काल परिस्थिती यानुसार कमी जास्त प्रमाणात कर्म होत असत. ती कशी तर ऐक मग आता. वस्तूच्या दानाचे पुण्य 1 पट मिळते, परंतु तेच दान जर आपण अमावस्या या संक्रांती अशा पुण्यतिथीला जर दिले तर ते 100 पटीने मिळते. काही पण वस्तू आपण दान करतो, सहज जर असं दिलं आपण दान, त्या दिवशी 1च पट आपल्याला फळ होईल. आणि तेच दान तीळ धरून घ्या. उदाहरणार्थ तीळ आपण ब्राह्मणाला जर दान दिली तर लक्ष्मी प्राप्ती होते. तर ती जर आपण संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ जर तुम्ही आज जर तुमच्या मनात आलं की आपण हे तीळ आणि गूळ ब्राह्मणाला देऊन देऊ तर 1च पट फळ मिळेल. आणि तुम्ही तीळ आणि गूळ 1 किलो गूळ, 1.25 किलो तीळ आणि 1.25 किलो गूळ ब्राह्मणाला संक्रांतीच्या दिवशी जर दान देणार, 7 जन्माचे दारिद्र्य लगेच संपेल आणि 7 जन्मांपर्यंत आणि किती पिढ्यांपर्यंत लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहिला. रामबाण इलाज आहे. तर हे करून बघा. अशा या संक्रांती अशा पुण्यतिथीला जर दिले तर त्याचे 100 पटीने फळ मिळते. चातुर्मासातील पौर्णिमेला केलेल्या तेवढाच दानाचे फळ अनंत पटीने मिळते. चातुर्मासातील पौर्णिमा जी चातुर्मास आपण व्रत विष्णू भगवानाचे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र 4 महिने 108 वेळा जो बोलत असेल, या तुळशीची 4 महिनेपर्यंत पूजा करत असेल आणि ते फळ चातुर्मासातील जो फळ तुम्ही पौर्णिमेला जी पौर्णिमा येईल चातुर्मासातील जर आपण नुसतं त्या पौर्णिमेला सुद्धा आपण तुळशीची पूजा केली, आवळा ठेवून आणि लक्ष्मीला दिवा लावला आणि अष्टलक्ष जे आहे स्तोत्रसुद्धा गायले तर हे अनंत कोटी फळ दिल्याचे पुण्य तुम्हाला त्या 4 महिन्यात तुम्ही पूजा केली नसणार तर ते फळ फक्त हे चातुर्मासातील जी पौर्णिमा राहते तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल असे सांगितले आहे. तर ग्रहणातल्या तेवढेच दानाचे फळ कोटीपट मिळते. ग्रहण काळामध्ये आपले मंत्र आपल्याला सिद्ध करायला हवे आणि ग्रहण काळामध्ये जर आपण मंत्र जे जपतो त्याची माळचा जो मंत्र तुम्ही जर ग्रहण चंद्रग्रहण असो या सूर्यग्रहण असो, कारण चंद्रदेवतासुद्धा हे त्यांच्या संकटामध्ये राहतात. ज्यावेळेस चंद्रग्रहण लागतो ज्यावेळेस सूर्यग्रहण लागतो तर ते सुद्धा संकटात राहतात. तर त्यांना आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण जो रोज मंत्र जपतो तो त्या दिवशी सिद्ध जर केला, आपण त्यांच्या प्रार्थना केली आपण की हे चंद्रदेवता तुम्ही आज संकटामध्ये आहेत तर मी तुमच्यासाठी हा मंत्र जपते 108 वेळा
तर तो तुम्ही जर त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जर जपत असणार तर तो सिद्ध होऊन जाईल. कुलदेवीचा मंत्र जर जपत असणार तर तो सिद्ध होऊन जाईल. ओम नमः शिवाय हा मंत्र जपत असणार तर तो सिद्ध होऊन जाईल. रामाचा, कृष्णाचा, कुठल्याही देवीचा प्रत्येक मंत्र त्या दिवशी सिद्ध होऊन जातो. तर तो मंत्र सिद्ध करण्याचा ते 2च दिवस राहतात. आपल्याला सर्वप्रथम कोटी गुणा पुण्य फळाची तर प्राप्ती होतेच, त्याशिवाय आपल्या मनात त्यांना संकटातून बाहेर काढण्याची सुद्धा आपल्याला जे तळमळ लागलेली राहते तर ते कोटी गुणा पुण्य फळ देऊन जाते. असे जे फळ आहे ते ग्रहणातल्या तेवढ्याच दानाचे फळ कोटीपटीने मिळते. पात्राप्रमाणेच दानाचे तसेच आहे. हर एक पात्राप्रमाणे दानाचे सुद्धा फळ आहे. तर सामान्य गरजूला दिलेले दानाचे 1 पट फळ मिळते आणि 17 पात्री दिलेले फळ 4 फळ मिळते. देशभाद्यानुसार सुद्धा असाच फरक आहे. जर शेतकरी तोच असला, बियाणे जरी एकच प्रकारचे असले तरी जमिनीच्या कम अधिक कसर दानामुळे पीक कमी जास्त निघते. अगदी त्याचप्रमाणे समज हा न्याय सर्वत्र सारखाच आहे. मग काय होते तर विधाता कर्मानुसार फळे देतो. ती कशी? जसा कुंभार काठी चक्र वगैरेच्या मदतीने मातीपासून भांडी घास घडवतो, तसेच आता हे सर्व ज्याच्याप्रमाणे प्रेरणा चालू असते तर त्या नारायणालाच तू शरण जा. आता मी तुला तर श्राप देऊन दिला की तुझ्याकडून आता लक्ष्मी हिरावून जाईल. आता तू माझ्या पायावर रडून तुला काही फायदा नाही. माझा श्राप खाली जाणार नाही. तर तू नारायणाजवळ जा, नारायणाचे पाय धर आणि नारायणाला सांग की आता माझ्याजवळ लक्ष्मी चालली जाणार आहे. मला असा दुर्वासा मुनीने श्राप दिला, मी ज्याला मला जे फूल दिलं होतं मी ते फेकून दिलं, हत्तीच्या डोक्यावर टाकून दिलं आणि मला श्राप दिल्यामुळे माझ्या सर्व राज्य, सर्व वैभव, सर्व संपन्न हिरावून गेले आहे. तर मी तुम्हाला शरण आले आहे असे तू प्रार्थना कर. मग तो विधीचा जन्मदाता आहे, तो तुला सर्व काही सांगेल की तुझ्याजवळ लक्ष्मी कशा प्रकारे येईल, कोणत्या मंत्राचे स्तोत्राचे तुला पठण करायचे ते संपूर्ण हे नारायण सांगेल. पोषकाचा पोषक, त्रैलोक्यातील सृष्टीचा रचयिता, सर्व सहारकारक, काळाचाही सहार करणारा आहे. या महान संकटेच्या भरलेल्या संसारात जो कोणी या मधुसूदनाचे निस्ते स्मरण करेल तर त्याची संकटे सुखात परिवर्तित होतील. सुखात त्याला सर्व सुख, संपन्न वैभव प्राप्त होईल आणि करोडो गुणा लक्ष्मीची प्राप्ती होईल. असे शंकराचे कथन आहे. असं कोण म्हणतं? शंकराचे असं कथन आहे. म्हणजे शंकर असे म्हणतात की जो कोणी मधुसूदनाचे नुसते स्मरणसुद्धा करून घेईल तरी त्याची संकटे त्वरित दूर होतील. एवढे सांगून त्यांची तत्वज्ञानी गुरुला इंद्राला आलिंगन दिले व आशीर्वाद देऊन निरोप दिला. मग इंद्र सत्य लोकात जातो आणि तेथील वृत्तांत आता ऐका. नारायण मुनी पुढे बोलू लागले. त्यानंतर इंद्राने श्रीहरीचे स्मरण करायला सुरुवात केली आणि सर्व देवांसह गुरुच्या मागोमाग ब्रह्मलोकी जाऊन ब्रह्मदेवाला वंदन करून उभे राहिले. तिथे त्यांनी सर्व परिस्थिती विद्यार्थ्याला सविस्तरपणे जे त्यांच्याबरोबर घडलं होतं त्याच्यातला खोटा शब्द एक पण सांगितला नाही, सविस्तरपणे सांगितलं. मग त्यावेळी विधाता हसू लागले. विधाता कोण? विष्णू भगवान. वत्सा, तू माझ्या पंतू असून बृहस्पतीचा शिष्य आणि देवांचा राजा आहेस. तुझे आजोबा मातामह दक्ष, प्रतापती, विष्णू भक्त आहेत. अशा 3 शुद्ध परंपरेला लाभलेला तू एवढा अहंकारी कसा काय बरे बनला? पतिव्रता माता आणि जितेंद्रिय पिता, मातामह पवित्र असे लाभलेला अहंकारी का असावा? पिता, मातामह किंवा गुरु यांच्या दोषाने माणूस देवापराधी होऊ शकतो. सर्वांतरी परमात्मा देहात राहतो. सर्वांच्या परमात्मा हा देहात राहतो. तो कुठलेही कर्म करो, कुठलेही दिवसभराचे कार्य करो, पण त्याच्या परमात्मामध्ये, आत्म्यामध्ये जो परमात्मा राहतो तो सदोसदी, मिनिटात, सेकंदात, घंटोघंटामध्ये तो सर्व काही जाणतो. कारण त्याच्या देहात राहतो. जेव्हा देह सोडून जातो त्यावेळे केवळ प्रेत उरते. ज्यावेळेस देह सोडून जातो तो आत्मा निघून जातो त्यावेळेस देह फक्त उरते. तर अशा या प्रेतरूपी उरते आणि देहामध्ये मन, इंद्रियाचा राजा शंकर हा ज्ञानरूपाने असतो. भगवती प्रकृती विष्णूची प्राणप्रिया बुद्धिरूपीने राहते. जी विष्णूची लक्ष्मी माता आहे ही बुद्धीने राहते. ज्याला बुद्धी आहे त्याच्याजवळ लक्ष्मी टिकून राहिलेली आहे. इतर निद्रा वगैरे ज्या विविध शक्ती देवता असतात त्या प्रकृतीच्या कला आहे. आत्म्याचे प्रतिबिंब असा जीव शरीरात भोगत असतात. जेव्हा मुख्य आत्माच निघून जातो तेव्हा बाकीचे सर्वजण राजाच्या सेवकाप्रमाणे राहतात, त्याच्या पाठोपाठ जातात. मी, शंकर, शेष, विष्णू, धर्म, महाविराट आणि तू हे सर्वजण त्याचे अंश असून भक्त आहेत. त्यांच्या फुलांचा तू अनादर केलेला आहेस. शिवाने त्या फुलांनी भगवतीची चरणकमलांची पूजा केली होती. तेच फूल दुर्वासाने तुला दिलं होतं. शिवाने त्या फुलांनी विष्णू भगवानाची पूजा केली होती. पारिजातकच्या फुलाने
आणि तेच फूल तुला दिलेलं होतं, तू त्याचा अनादर केला, तर त्या भगवंताच्या चरणकमलाची पूजा केली, त्याचा फूल दुर्वासाने तुला दिला असताना दुर्दैवाने त्या फुलाचा तू अपमान करून घेतलास. हे कृष्णाच्या चरणावरचे फूल ज्याच्या मस्तकावर असेल त्याची सर्वत्र कीर्ती होईल, आणि जो आख्यान हे ऐकेल त्याची सर्वत्र कीर्ती होईल, प्रगती होईल, मान प्रतिष्ठा यश कीर्ती वाढेल. आणि खरोखर दुर्दैवाने फसवले आहे. दैव अत्यंत बलवान आहे. भाग्याने ज्याची साथ सोडली त्याचं रक्षण देवसुद्धा करत नाही. म्हणून कष्टाबरोबर भाग्याची साथ पाहिजे. जर कष्ट खूप करत आहोत, भाग्याची साथ आणि देवाची साथ राहिली तर पुढे प्रगती होत राहते. अशा या कृष्ण निर्मल्याचा अनादर झाल्यामुळे लक्ष्मी तुझ्या जवळून निघून गेली आणि तू वैभव संपन्न झाला, दरिद्रता झाला. आणि तुझ्या जवळ जिथे लक्ष्मी निघून जाते, ज्याच्या लोकांमधून ज्याच्या घरामधून लक्ष्मी निघून जाते तो दरिद्रहीन होऊन जातो. तसा तू इंद्र दरिद्रहीन होऊन गेला आहे. आता गुरु व मी अशा आम्हा दोघांसह वैकुंठात चल आणि तेथे श्रीपतीची सेवा करून माझ्या वराने लक्ष्मीची पुण्याची प्राप्ती करून घेऊ. जर आता आपण बृहस्पती आणि इंद्र हे विष्णू जवळ जातात, आता आपण लक्ष्मीचा मार्ग विचारू. लक्ष्मी कुठल्या गोष्टींनी आपल्याजवळ प्राप्त होईल असे विचारू. एवढे बोलल्यावर सर्वांना सोबत घेऊन ब्रह्मदेव इंद्राबरोबर सर्व देवांसह निघाले. तिथे तेजोरूप सनातन परब्रह्माचे दर्शन घेतले. स्वयंप्रकाशी आणि ग्रीष्मातल्या भर दुपारच्या कोट्यवधी सूर्याप्रमाणे दैत्यमान अनादी अनंत असे लक्ष्मीकांताचे रूप. आहा, असे लक्ष्मीकांताचे रूप आणि त्यांच्या आगे मागे चतुर्भुज असे सेवक. सरस्वती त्यांच्यासही 4 वेद व गंगा त्याला वेढून जाते. ब्रह्मदेवाने तर सर्वांनी नम्रपणाने डोळ्यात असावे अशी स्तुती केली. हात जोडून ब्रह्मदेवाने सर्व हकीकत सांगितली आणि निवेदन केलं. देव अधिकार गेल्या कारणाने रडू लागले. त्या सर्वांची दयनीय अवस्था अवलोकन करून भयहरण भगवान म्हणाले, अहो सर्व देवांनो आणि ब्रह्मदेवा, भिवू नका. मी असताना भय बाळगण्याचे कारण नाही. मी तुम्हाला अचल अशी लक्ष्मी देईल, कायमस्वरूपी टिकून राहणारी लक्ष्मी देईल. जे कोणी हे आख्यान चरित्र महालक्ष्मीचे ऐकतील त्याच्या घरी अखंड चिरकाल लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि लक्ष्मी त्याला त्या घराला आणि त्यांच्या देहाला सोडून जाणार नाही. देहामध्ये लक्ष्मी राहते. ज्यांच्या देहामध्ये लक्ष्मी राहते त्यांनाच हे आख्यान ऐकायला पण मिळेल आणि त्यांचा देह सोडून लक्ष्मी जाणार नाही. आणि देह सोडून जर लक्ष्मी गेली तर तो दरिद्रताहीन होऊन जातो. म्हणून हे आख्यान ऐकण्याचे करावे. पण मी जे काही सांगणार आहे ते हितकारक आणि लक्ष्मी टिकून राहण्यासाठी सांगणार आहे. अंतिम सुख देणारे असल्यामुळे ध्यान देऊन ऐका. अगणित विश्वातील यच्छावत प्राणी माझ्या अधीन जरी असले तरी मात्र भक्ताच्या अधीन असतो. माझे भक्त माझ्याच प्रमाणे स्वतंत्र आहेत. ते ज्याच्यावर रागावतील त्यांच्यापासून लक्ष्मी सहित मी निघून जातो. जो कोणी कोणाचे मन दुखवतो, चुगल्या करतो, रासलती करतो आणि खूप काही म्हणजे मन दुखवले म्हणजे एकमेकांना काही बोलले, रागाने बोलले, जो वारंवार संताप करतो त्याच्यापासून लक्ष्मी सहित मी निघून जातो. विष्णू आणि लक्ष्मी त्या घरात राहत नाही. एवढे पक्के लक्षात ठेव. दुर्वासा शंकराचा अंश असून माझा भक्त आहे, परम वैष्णव आहे. त्याच्या शापामुळेच मी तुम्हाला सोडून लक्ष्मीसह बाहेर पडलो आहे. दुर्वासा मुनी जे आहेत ते शंकराचे अंश आहेत. तर माझ्या अंशाने शंकराच्या अंशाने तुम्हाला श्राप दिला इंद्राला, तर मी आणि लक्ष्मी दोघी इंद्राचं शरीर सोडून लगेच निघून गेलो. श्राप देता बरोबर आम्ही दोघी निघून गेलो आणि माझा भक्त परम वैष्णव आहे. शंकराची सतत आराधना विष्णू भगवान करत असतात. शंकर भगवान माझा अंश आहे आणि दुर्वासा ऋषी पण माझा अंश आहे. म्हणून मी तेथे न थांबता लगेच निघून गेलो. त्याच्या शापामुळेच मी तुम्हाला सोडून लक्ष्मीसह निघून गेलो, देहाला सोडून निघून गेलो. माझे भक्त व मी यांची निंदा होते त्या ठिकाणी कधीच राहत नाही. महालक्ष्मीचा कोप होतो. भांडणं कलह सतत दिवसभर भांडणं आणि मनोमनी वेगवेगळे मनमुटाव राहत नाही. महालक्ष्मीचा कोप राहतो. सर्व गोष्टी त्यांना वंचित करून देतो. त्यांना कोणतीच गोष्ट लवकर प्राप्त होत नाही. महालक्ष्मीचा जिथे कोप राहिला त्याला कुठलीच गोष्ट लवकर मिळत नाही असे स्वतः विष्णूने सांगितले आणि त्यांचा पराभव होतो. ते कुठे बी जातील तर त्यांना अपयशच मिळेल. म्हणून कोणाला निंदा नासलती मन दुखवणे करायचे नाही. माझी भक्ती न करणारा मूर्ख हरिदिनी किंवा माझ्या जन्मदिनी भोजन करेल
ज्या दिवशी एकादशी आहे काही आहे तर जर भोजन करेल तर लक्ष्मी त्याचे घर सोडून जाते. माझ्या नावाची अगर आपल्याच कन्येची विक्री करतो, अतिथीला विनमुख पाठवतो, जो ज्याच्या घरी अतिथी आला आहे आणि त्याला बिना भोजन किए पाठवतो, त्याच्या घरी सुद्धा माझी लक्ष्मी राहत नाही. त्या घरातून सुद्धा माझी लक्ष्मी निघून जाते. आणि आणखी कुणाकुणाला सोडून लक्ष्मी जाते ते नीट देऊन ऐका. जो वेश्येचा पती है, जो पुत्र शूद्रा घरचा, श्राद्धान्न खाणारा, शूद्राचे अत्यंत विधी करणारा, ब्राह्मण असून शूद्राधारी करणारा, स्वयंपाक करणारा, बैलांना जास्त राबवून घेणारा, कपटी, क्रूर, हिंसक, निंदा करणारा, सर्वात प्रथम निंदा करणारा, शूद्राचे पुरोहित करणारा, अविराचे अन्न खाणारा, नखांनी जो तोंडात नख घेतो वारंवार त्याला सुद्धा लक्ष्मी सोडून जाते. नखांनी तृण तोडणारा, वारंवार तोंडात नख तोडत राहतो. आणि जमिनीवर लिखाण करणारा, ब्राह्मणांना विनमुख धाडणारा, उजाडता जेवण करणारा, दिवसा झोपणारा, दिवसा संभोग करणारा, जो कोणी दिवसा संभोग करतो त्याच्याहून पण लक्ष्मी सोडून जाते. आचार भ्रष्ट होतो. ब्राह्मण शूद्राकडून दान घेणारा, गुरुदीक्षा न घेतल्याला आल्या पायांनी नग्न होऊन झोपणारा, अशा लोकांपासून लक्ष्मी त्वरित त्याच्याकडून निघून जाते. अति वाचाळ, विनाकारण हसणारा, हसत सुटणारा, कोणाला बी हसणारा, डोक्याला तेलाचे अभंग करून दुसऱ्याला स्पर्श करणारा, आपल्या शरीरावर वाद्य वाजवणारा, व्रतवैकल्प न करणारा, संध्यावदन न करणारा, घाणेरडा राहणारा, विष्णूची भक्ती न करणारा, ब्राह्मणाचा द्वेषी करणारा, आता लक्ष्मी तिथे राहत नाही. अशा ज्या गोष्टी सर्वांच्या घरी लक्ष्मी टिकत नाही. जो जो या गोष्टी करत असेल त्यांच्या घरी लक्ष्मी टिकत नसते. आता लक्ष्मी जिथे आनंदाने वास करते, ज्या घरात लक्ष्मी आनंदाने वास करते ते आता ऐका. जिथे श्री हरीची आराधना, हरी कीर्तन करत राहतात, पोथी पुराण श्रवण करत राहतात, विष्णू सहस्रनामाचं पठण करत राहतात, जिथे कृष्ण त्यांची भक्ती कायमस्वरूपी स्तुती होत राहते, जिथे कृष्णाची सुद्धा स्तुती करत राहतात, जो कोणी भागवत पुराण ऐकत राहतो, तर अशा ठिकाणी शंखध्वनी, शालिग्रामची पूजा करणारा, तुळशीची पूजा करणारा, भगवंताची सेवा करणारा, असे ध्यान असते, तिथे लक्ष्मी सतत प्रसन्न राहते. शिवपिंडीची पूजा करणारा, जो वारंवार शिवपिंडीची पूजा करतो, शिवपिंडीला तांदूळ वाहतो, त्याची सुद्धा मी लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते. शिवपूजाची अर्चना करणारा जिथे गेली तिथे जाते. त्याचप्रमाणे दुर्गादेवीची आराधना जिथे होते, दुर्गा पुराण जिथे ऐकवतो, श्रीमद देवी भागवत पुराण जिथे ऐकतात, ब्राह्मणाची सेवा केली जाते, वेद पठण, ब्राह्मण भोजन चालते, अशा सर्व जागी लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते. एवढे बोलून रमापती वळून लक्ष्मीला म्हणाले, अगं तू एका अंशाने क्षीरसागरात जन्म घे. मग तो ब्रह्मदेवाला सांगू लागला की त्याने क्षीरसागर घुसळून लक्ष्मी देवांना द्यावी. आणि नंतर विष्णू महालाच्या अंतर्भागी निघून गेला व सर्व देवदेवता क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तिथे त्यांनी कासवाचा आधार देऊन मेरू पर्वताचा घुसळखांब केला. त्याला शेषाची दोरी गुंडाळली. दैत्याचे सहाय्य घेऊन सागर घुसळू लागले. तेव्हा त्यातून धन्वंतरी, अमृत, उच्चश्रवा, घोडे अनेक ज्या वेळेस समुद्र मंथन करत होते त्यावेळेस 14 रत्ने निघाली. आणि त्या 14 रत्नांमधून विष्णूने सांगितले लक्ष्मीला की तू आता देवांना प्राप्त व्हावी. तर देव कोण? इंद्रदेव. तर त्यात कोण पण आलं? इंद्रदेवापासून लक्ष्मी हिरावून गेली, म्हणून परत हे समुद्र मंथन करायला लावलं आणि लक्ष्मी परत आली. अनेक रत्न, ऐरावती, हत्ती, सुदर्शन, लक्ष्मी सहित बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. क्षीरसागर निवासी महाविष्णूला वनमाला, वैकुंठपतीला कौस्तुभरत्न दिले. मग देवांच्या पूजनेने, स्तुतीने आणि ब्रह्मा शिव यांच्या अर्चनेने संतुष्ट होऊन देवाकडे आपली कृपा दृष्टी वळवली. त्यामुळे देवांना त्यांचे दैत्यांनी बळकावलेले राज्य परत मिळाले. आणि ही महालक्ष्मीची उत्पत्तीची कथा मी तुम्हाला सांगितली. आता तुला काय इच्छा ऐकायची? जो कोणी ही महालक्ष्मीची उत्पत्तीची कथा ऐकेल त्याला लक्ष्मी भरभराटून धनधान्य देईल. आता महालक्ष्मीची पूजा, विधी, स्तोत्र आणि इंद्राला अजून कुठले स्तोत्राचे श्रवण करायचे तर त्याच्याजवळ लक्ष्मी. तर लक्ष्मी अष्टक स्वतः इंद्रकृत आहेत. कुठले लक्ष्मी अष्टक? नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदास्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमोस्तुते गरुडारूढे कोलसुर भयंकारी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञ सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदादेवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योगीजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्मे मोहरधरे मोहशक्ती मोहधरे मा पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासिनी देवी परब्रह्मी स्वरूपिणी परमेशी जगजन
जन्मांतरे महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरे दैवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जगजन्मांतरे महालक्ष्मी नमोस्तुते असे हे लक्ष्मी अष्टक इंद्रकृत आहे. तर जो कोणी हे लक्ष्मी अष्टक सकाळी एक वेळा ऐकलं तर त्याला धनधान्य मिळते, 2 वेळा ऐकलं तर त्याची धनधान्य अपार संपत्ती मिळते, 3 वेळा त्रिकाल पठे नित्यम ये शत्रू महाशत्रू विनाशन. जो कोणी लक्ष्मी अष्टक 3 वेळा ऐकतो त्याचे मोठे मोठे महाशत्रू विनाशनम होते. असे स्वतः हे देवी भागवत पुराणमध्ये आलेले महालक्ष्मी अष्टक तुम्हाला सांगितले. आता महालक्ष्मीचा पूजाविधी आणि स्तोत्र. तर स्तोत्र हे इंद्रकृतचं तुम्हाला सांगितलं. आता पूजाविधी आपण ऐकूया. पुढे नारद म्हणाले, महाराज हरीचे कथन व त्याने केलेला ज्ञानोपदेश आणि लक्ष्मीची क्षीरसागरातून उत्पत्ती ती मी ऐकली. आता मला तिचा आराधना कशा प्रकारे करावी की ती लगेच प्रसन्न होईल. मग नारायणाने परत सांगण्यास आरंभ केला. इंद्राने सर्वप्रथम स्नान केले, धुत वस्त्रे नेसले, क्षीरसागरात घट स्थापन केला, गणपती सूर्य अग्नी विष्णू शंकर दुर्गा 6 जणांची पूजा केली आणि पंचदेवांचे रोज जो कोणी नाव घेईल त्याच्यावर सुद्धा महालक्ष्मी प्रसन्न होईल. पंचदेवता कुठले आहेत? श्री गणेशजी, विष्णू भगवान, सूर्यदेवता, शिव आणि आपली कुलदेवी दुर्गा माता असे जर पंचदेवताचे नाव सुद्धा घेतले तरी महालक्ष्मी प्रसन्न होईल. तर अशा प्रकारे 6 जणांची पूजा केली आणि मग गंधे फुले वगैरे अर्पण केली. नंतर कलशामध्ये परमेश्वरी महालक्ष्मीचे आव्हान करून ते कलश भरला. जो कोणता पण कलश आपण लक्ष्मीपूजनाचा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणचा महालक्ष्मीचे आव्हान करून कलश भरावा लागतो. तर महालक्ष्मी लवकर खेचून येते. मग त्याच्या मार्गदर्शनाखाली पूजेला आरंभ केला. चंदन चर्चित अशी पारिजातकची फुले घेतली. चंदन चर्चित, चंदन हे महालक्ष्मीला खूप आवडतं चंदनाचं. तर पारिजातकची फुले घेतली आणि सामवेदामध्ये वर्णन केलेल्याप्रमाणे ध्यान केले. कुठले कुठले वेद आहेत? 4 प्रकारचे वेद आहेत. तर त्याचे 4 वेदांची संपूर्ण कथा एके दिवशी एक संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईल. तर आता या सामवेदामध्ये वर्णन केलेल्याचे ध्यान केले. तर आता कुठले स्तोत्र ध्यानासाठी वापरलेले आहेत? सहस्रदल पद्यस्थ कर्णिका वासिनी पराम शरता पार्वण कोटिंदू प्रभामुष्टी कराम पराम स्वतेजासा प्रज्वलंतीम सुखदुर्शाम मनोहराम प्रतप्च कांचन निभशोभाम देवी मूर्तिमती सतम रत्नभूषण भूषाढ्याम शोभितां पितवाससां ईर्षदास्यां प्रसन्नास्यां शशस्तुसु स्त्रियौव्यानां सर्वसंपत्त पत्रात्री च महालक्ष्मी भजे शुभाम. अशा तऱ्हेने जर हे स्तोत्र ऐकले, अशा तऱ्हेने जर ध्यान केले तर त्याच्यावर महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. आणि पुढे सांगितल्याप्रमाणे मंत्रासहित 16 उपचारांनी पूजा केली. तर पुढे कोणती पूजा केली? आसन प्रशस्तस्थानी प्रकुष्ठानी वराणी विविधानीचं अमूल्य रत्नसारचं निर्मत विश्वकर्माणा आसनचं विचित्रस्य महालक्ष्मी प्रगृहातां गंगाजलं शुद्ध गंगादकमिदं सर्वबदितं विपस्यतं पापेध्वनिरूपंच गृहातां कमलालये अर्घ्यपुष्पचंदन दुर्वास्त दिसयुतं जाह्नवी विजलं शंखग गर्भस्थितं स्वर्ग गृहाता पद्यवासिनीं गंधं सुगंधिं पुष्पतलें च सुगंधिं मलकीफलं देहसौन्दर्यबीजं गृहातां श्रीहरिप्रिये वश्रं कार्पासजं च कृमिज वसनं देवी गृहातां. असे जो कोणी हे स्तोत्र पण ऐकले तरी लक्ष्मी प्राप्ती होईल. अलंकारं रत्नस्वर्णविकारां देहच भूषणं विवर्धनं शोभाये श्रीकरं रत्नभूषणं देवीं गृहातां धूपं सर्वसौन्दर्यबीजं सद्यं शोभाकरं परं वृक्षनियास सरुसं गन्धद्रव्यदिसतं कृष्ण श्रीकृष्णकान्ते धूपच पवित्र प्रतिगृहातां चंदन सुगंधिं युक्तं सुखदं चंदनं देवी गृहातं दीपं जगत्स्वरूपं पवित्रं तिमिरापहं प्रदितं सुकरूपं च गृहात च सुरेश्वरी नैवेद्यं नानापवारं च नानारस समिवितं अतिस्वादुकरं शैव नैवेद्यं प्रतिगृहातां अन्यब्रह्मस्वरूपं च प्राणशरकं प्राणरक्षणकारकं दुष्टितं पुष्टितं चैव दैवन्य प्रतिगृहातां शाल्यत्रज सुपकच शर्करा गव्य संयुतं स्वादयुक्त महालक्ष्मी परमात्मं प्रगृहतं शर्करा व गव्यपक्वच सुस्वादु सुमनोहरं मय्या निवितं भक्तां स्वस्तितं प्रतिगृहातां दूधफळे नानाविधानि रम्यानि पक्वानि फलानि च सुरभिस्तनं संयुक्तं सुस्वादु सुमनोहरं मर्त्यामृतं सुग्यं गृहतामच्युतप्रिये क्षीरा सुस्वादरसयुक्तं
इषुवृक्ष समुद्भवम अग्निपक्वम अतिस्वाद गूढच प्रतिगृहातां यवगोधू मत्स्यास्यानां चूर्णरेणु समुद्भवम सुपक्यं गूढगव्यक्तं मिष्टनां देवी गृहतां सस्यचूर्णधवं पक्वं स्वस्तिकादि समन्वितं मया निवितं भक्त्यां नैवेद्यं प्रतिगृहातां पंखा शीतवायुप्रदां चैव दाहच सुगदं परं कमले गृहाता चेदवेजनं चेत श्वेतश्यामरं ताम्बूलच वरमरम्य कर्पूरदिवासितं जिह्वाजाड्यच्छेदकरं ताम्बूलं प्रतिगृहाताम् आचमन्यं पुण्यतीर्थार्थं चैव विश्वदूत शुदितं सदा गृहाता कृष्णकान्ते त्वं रम्य आचन्मय्यकं शय्या रत्नसारादि निर्माणं पुष्पचन्दनं चर्चितं वस्त्रभूषणभूषाढ्यं सतुलपम देवी गृहाताम. अशा प्रकारे सांग्रसंगीत पूजा केल्यानंतर आणि मंत्रस्तोत्र ऐकल्यानंतर देवराज इंद्राने मूल मंत्राचा जप केला. या महामंत्राचा 10 लक्ष जप केल्याने जो कोणी हा महामंत्र एक वेळा ऐकल्याने त्याच्या घरी कायमस्वरूपी महालक्ष्मी विराजमान राहील. कल्पवृक्षा समान हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र जो खूप भागवान आहे त्यालाच ऐकायला मिळेल असे हे स्तोत्र मंत्र ब्रह्मदेवाकडून त्यांनी प्राप्त करून घेतले. तो मंत्र असा आहे. प्रथम श्री बीज, नंतर मायाबीज, कामबीज, वाणीबीज उच्चारण, कमलवासिनी या शब्दाचा चतुर्थी विभक्त उच्चार करून शेवटी स्वाहा म्हणा. आणि मग कुठला मंत्र जपायचा आहे की त्या मंत्राने महालक्ष्मी त्वरित प्रसन्न होईल. तो मंत्र कुठला आहे ते नीट लक्ष देऊन ऐका आता. महालक्ष्मी प्रसन्न करण्याचा मंत्र. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिनीये स्वाहा. 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 हा मंत्र दररोज सकाळ संध्याकाळ 108 वेळा जाप केल्याने सर्व कर्जे नाहीसे होते आणि महालक्ष्मीची 7 पिढ्यांपर्यंत आणि 71 पिढ्यांपर्यंत आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त होतो असे सांगितले. मग नारदा हा वेदोक्त मंत्र राज आहे. हा सर्व मंत्रांमध्ये महालक्ष्मीचा हा मंत्र राज आहे. जो कोणी नुसते श्रवण करून घेईल तरी सुद्धा त्याला जाणे अनजाण्याने बी श्रवण केले तरी त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल असे हे नारदाला सांगितलेले आहे. हा जप कुबेर परमेश्वर्यान झालेला आहे. हा मंत्र कुबेराने जपलेला आहे म्हणून कुबेराला एवढे राज्य कुबेरच्या अधिपती बनलेले आहे. तर हा मंत्र जो कोणी नुसता ऐकले तरी सुद्धा त्याचे दारिद्र्य दूर होईल. कुठला मंत्र आहे वही पेनने लिहून घ्या. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिनीये स्वाहा. हा मंत्र स्वतः कुबेरने जपलेला आहे. तर तो मंत्र आता इंद्राला देत आहे. तर तसेच राजेश्वर, दक्षस्वर्णी, सप्तधिपती, पृथ्वीपती झाला आणि उद्दानमाद, केदार, सम्राट बनले. याच्या जपाने फक्त या मंत्राच्या जपाने हे मोठे मोठे राजे झाले. सिद्ध करून घ्यायचा हा मंत्र दिवाळीच्या रात्री 12 वाजता सिद्ध करावा लागतो. 12 ते 2:30 वाजेपर्यंत ह्या मंत्राचा जो कोणी जप करेल हा मंत्र सिद्ध होईल आणि त्वरित लक्ष्मीची प्राप्ती होईल. प्रभावाने इंद्रासमोर महालक्ष्मी प्रकट झाली. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिनीये स्वाहा या मंत्र इंद्रदेवताने बोलले आणि मग इंद्रासमोर महालक्ष्मी प्रकट झाली. रत्नजडित विमानात ती बसलेली होती. मुखावर किंचित हास्य होते. केतकीप्रमाणे पीतगोर अशी तिची अंगकांती होती. सर्व अंगावर रत्नालंकार होती. सोन्याची दीप्तिपूर्ण चकचकणारी महालक्ष्मी स्वतः प्रकट झाली. तिच्या तेजाने समदीप्तवती पृथ्वी न्हावून निघेल अशी तिच्या समोर असं वाटत होते. भक्तांवर कृपा करण्यासाठी ती उत्सुक होती. या मंत्राने फक्त लक्ष्मी मंत्र या मंत्राने सुद्धा केली तरी लक्ष्मी त्यांच्या घरी प्रकट होईल. कोटी चंद्राप्रमाणे लखलखणारे रत्नांच्या माळा ल्याल्याने अशा त्या जगन्माऊलीने पाहून इंद्राने रोमांचित होऊन आनंदश्रू दाटलेल्या नेत्रांनी हात जोडले. इंद्राने त्या लक्ष्मी समोर डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि हात जोडले. हा मंत्र बोलत बोलत ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिनीये स्वाहा हा मंत्र ने हात जोडले आणि अश्रू डोळ्यातून निघत राहिले. आणि ब्रह्मदेवाकडून प्राप्त झालेल्या सर्व भिष्टदायक स्तोत्राने जे मंत्र मी तुम्हाला स्तोत्र सांगितलं त्या मंत्राची सुद्धा स्तुती केली. आणि मग स्तुती करण्यास आरंभ. परत अजून एक स्तोत्र गायले इंद्राने. लक्ष्मी प्रसन्नासाठी परत एक स्तोत्र गायले. ते स्तोत्र सुद्धा परत ऐका.
नमा कमलवासिनी नारायणी नमो नमः कृष्णप्रियाय सततं महालक्ष्मी नमो नमः पद्यपत्रे शक्नाये पद्यपत्रे शनायेच पद्यास्तये नमो नमः पद्यासनाये पद्मिनी वैष्णवेच नमो नमः सर्वसंपत्स्वरूपिणी सर्वाराधे नमो नमः हरिभक्तिप्रदायेच हर्षद्राय नमो नमः कृष्णवक्षस्थिताय कृष्णशाये नमो नमः चंद्रशोभा स्वरूपाय रत्नपद्येच शोभिने संपत्तधिष्ठाय त्रुदैवे महादैवे नमो नमः नमो विद्यस्वरूपाय वृद्धिदाये नमो नमः वैकुंठये महालक्ष्मीर्या लक्ष्मी क्षीरसागरे स्वर्गलक्ष्मी ऋणेन्द्रगेहे राजलक्ष्मी नृपालाये गृहलक्ष्मी गृहाणे गेहेच गृहदेवता सुरभी सागरे जाता दक्षिणा यज्ञकामिनी अदिती देव माता त्वं कमला कमलालये स्वाहा त्वच हविर्दाने काव्यदानिनी स्वदा समृता त्वं हिं विष्णुस्वरूपाच सर्वधरा वसुंधरा शुद्ध सत्वस्वरूपाच नारायणी परायणा क्रोधाहिंसा वर्जिताच वरदा शारदा शुभ परमार्थप्रदा त्वच हरिदास्यप्रदा परा यया विना जगत्स्वस्वं भस्मीभूत भसमसारकं जीवन मृत्यूच विश्वच श्वश्वत सर्व यया विना सर्वेशाच परा माता सर्व बांधन स्वरूपिणी धर्मार्थ कामाक्ष मोक्षना त्वच कारणरूपिणी यथा माता स्तनधाना शिशूना शैवशदा तथा त्वं सर्वता माता सर्वेषा स्वरूपता मातृहीन स्तनस्तस्तु जीविते दैवत त्वां हीनादन कोपी जीवतेव निश्चितं सुप्रसन्न स्वरूपाच मामृत प्रसन्ना भवांबिके वैरीग्रस्तच विश्राम देही मह्या सनातनी अहं यावताया हीना बंधुहीनश्च भिक्षुक सर्वसंपत्तिहीनश्च तावदेव हरिप्रिय ज्ञानं देहि च धर्मच सर्वस्वभाग्य मिप्सितं प्रभावच प्रताप च सर्वाधिकारमेवचं जय पराक्रमे युद्ध परमेश्वरयमेवचं जो कोणी हे स्तोत्र ऐकेल अखंड सौभाग्यवती राहील प्रत्येक जन्मात अखंड सौभाग्यवती धन धान्य अफाट राहील राजाच्या घरी जन्म होईल असे एवढे सांगितले आणि मग नारदाने परत स्तुती केली नारदा अशी स्तुती करून सर्व देवेश्वर इंद्राने नतमस्तक होऊन भगवती महालक्ष्मीला वारंवार नमस्कार कोटी कोटी वंदन केले सर्वांचे नेत्र भरून आले होते देवच्या वतीने ब्रह्मदेव कैलासपती शेषनाग धर्मराज आणि विष्णू यांनी देवीची विनवणी केली तेव्हा भगवती महालक्ष्मी संतुष्ट झाली आणि तिने सांगितले जे स्तोत्र गायले ते जो कोणी ऐकेल त्यांच्यावर माझा वरदहस्त आशीर्वाद राहील आणि त्यांच्या मुला बाळांना त्यांच्या घराला सोडून मी कधीच जाणार नाही त्यांच्या देहाला सुद्धा सोडून जाणार आहे तिने सर्वांना असे इच्छित वर दिला आणि केशवाला एक उत्कृष्ट अशी पुष्पमाला दिली त्यानंतर सर्व देव आपापल्या स्थानी परतले स्वतः महालक्ष्मी क्षीरसागरात श्री विष्णूपाशी परत गेली आणि मग ब्रह्मदेव सत्यलोकात गेले शंकर भगवान कैलासात गेले असे हे विष्णू लक्ष्मीचे आख्यान आहे हे संपूर्ण लक्ष्मी प्राप्तीचे आख्यान होते लक्ष्मी अखंड चिरकाल प्राप्तीचे आख्यान आहे जो कोणी हे आख्यान निस्ते श्रवण सुद्धा करेल तरी सुद्धा त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि जर कोणी 3 वेळा हा व्हिडिओ लावेल 3 संध्यासमयी जर जो कोणी श्रद्धेने विश्वासाने पाठ करेल आणि ऐकेल तो कुबेराप्रमाणे राजराजेश्वर बनेल तर त्याचे 71 पिढ्यांपर्यंत त्याच्या घरी धनधान्य भरून राहील असे 5 लाख वेळा जर जप केल्यावर हे स्तोत्र सिद्ध होऊन जाते जो कोणी हे स्तोत्र जे मी सांगितले आहे त्याने जर 5 लाख वेळा जर ऐकले तर हे सिद्ध होऊन जाईल आणि कुबेरासारखे त्यांच्या घरात हंडे भरलेले राहतील गिन्यांचे सोन्याचे तसेच अखंडपणे 1 महिनाभर जर याचा पाठ केला तर तरीसुद्धा त्याच्या घरी महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि महासुखी राहील आणि राजयोग त्याला प्राप्त होतील राजश्रेष्ठ बनेल यात मुळीत शंका नाही असे स्वतः महालक्ष्मीने विष्णू भगवानांनी सांगितले असे हे स्तोत्र परमदायिनी परमपवित्र स्तोत्राने जो ऐकेल त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतील तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे लक्ष्मीचे आख्यान लक्ष्मीचं चरित्र विष्णू भगवानचे चरित्र तुम्हाला आवडलं असेल आवडलं तर प्लीज आताच एक लाईक करा ओम महालक्ष्मी नमः अवश्य लिहा कारण आपल्याला सर्वांना लक्ष्मीची प्राप्ती होईल महालक्ष्मी मंत्र लिहिल्याबरोबर तर महालक्ष्मी नमः जरूर लिहा नाहीतर तुम्ही कुठूनही कोणत्या गावाहून कथा ऐकत आहोत ते पण केलं तरी पण चालेल
तर मित्रांनो, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं कमलवासिनी स्वाहा हा मंत्र लिवायला विसरू नका. जय महालक्ष्मी मा.